आमचे श्री सेवागिरी महाराजांचे कृषी प्रदर्शन पुसेगावमध्ये भरलेले आहे. ते बघण्यासाठी चाललेलो आहे गाडीवरून. चला. मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे श्री सेवागिरी महाराज यांच्या 76व्या पुण्यतिथीनिमित्त भरलेले कृषी प्रदर्शन. नमस्कार मित्रांनो, गावरान तडका प्रोडक्शन यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आता माहिती देणारं दूध काढणी यंत्र वसुंधरा दूध काढणी यंत्र हे प्रोडक्शन फलटणचं आहे. हे सिंगल बकेट डबल पॉवरचं मशीन आहे. याची किंमत आहे 29,000 रुपये. ते तुम्हाला आज 3,000 रुपये डिस्काउंट करून तुम्हाला 27,000मध्ये भेटून जाईल. तर याची कोणत्याही प्रकारची कोणताही मेंटेनन्स जर झाला तर आपल्या होमवरती येऊन तुम्हाला सर्व्हिस भेटली जाईल. त्यानंतर हे आहे सिंगल बकेट सिंगल पॉवरचं मशीन. ह्याची किंमत आहे 25,000 रुपये. ते तुम्हाला 23,000मध्ये भेटून जाईल. घरपोच सेवा आहे आपली. काय प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला घरपोच सेवा भेटून जाईल. हे आहे सिंगल बकेट डबल पॉवर. जर 30 गाय असतील तर हे 2 बकेटचं मशीन आपण घेऊ शकता. त्याच्याबरोबर आपली फिडिंग बॉटल फ्री आहे. नमस्कार, जय किसन ॲग्रोमधून बोलतोय, पॉवर विडर शोरूममधून. आपलं नाव ऋषिकेश चव्हाण माझं आहे. आपलं कंपनीचं बघा नाव आहे बघा BCS पॉवर विडर. आपल्याकडे 4 प्रकारची वाहनं आहेत. पॉवर सेफ, पॉवर विदाउट पॉवर सेफचं पेट्रोल इंजिन आहे का रेग्युलर म्हणून एक येतं. त्यामध्ये आहे का नाही आपल्याला वाहन बघा भेटते ती बघा. हे आहे का नाही आपल्याला ऊसामध्ये, आल्यामध्ये, हळदीमध्ये, केळीमध्ये भर घालायला भेटतं. आणि याला 25 प्रकारची अवजारे जोडली जातात. इथून येते रिप्पर पण याला जोडला जातो. पुन्हा हे बघा 450 ग्रेशिया. हे पेट्रोल इंजिन आहे, 5 HP इंजिन. हे बांगलणीसाठी वापरलं जातं. 1 फुटापासून 2 फुटापर्यंत बांगलणी केली जाते ह्याची.
हे बघा हे 303 ग्रेशिया, हे बांगणीसाठी वापरलं जातं, ओसात बागत बांगण्यासाठी. हे आहे ग्रेशिया 100 BH, हे वीट भट्टीवर जास्त वापरलं जातं. ह्याला अटॅचमेंट येते बघा आपल्या बरोबर हे बांगण्याचा रोटर आणि ह्याची चिकनीची चाकं. ह्याला आपण कोळपे जरी तयार केलं तरी कोळपे इथं बसतं, अटॅच होतं ह्याला. हे नवीन आलेलं आता लॉन्च झाले बघा ग्रेशिया 3TG6 म्हणून. हे 9 HP इंजिन येतं, डिझेल इंजिन. ह्याला फ्रंट रोटरी आहे, बॅक रोटरी आहे आणि ह्याला दोन भरी सिंगल चालू शकतो माणूस आल्याच्या. झालं वीड भट्टीसाठी सुद्धा चालू शकतो. हा 2 मिनिटं हा. पुढं आपल्याकडे असेल आपला ऍड्रेस आहे बघा कृष्णा मार्केट समोर, बाजार समिती समोर, कोरेगाव, जिल्हा सातारा. दुकानाचं नाव आहे बघा आपल्या जय किसान ॲग्रो BCS. नमस्कार, माझं नाव दीपक साळुंखे. माझा बिझनेस आहे कुणाल एंटरप्राइजेस म्हणून, आंबवडे संमत कोरेगाव इथं दुकान आहे. इथं माझं एक प्रोडक्शन मी तयार केलेलं आहे, हाय प्रेशर ड्रिप इंजेक्टर. ड्रिप इंजेक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची जी मोटर आहे ती इम्पोर्ट होते. इम्पोर्ट केल्यानंतर तर आम्ही हा इंजेक्टर तयार केल्यानंतर ह्याची ही जी इनलेट आहे, इनलेट हे डायरेक्ट तुमच्या 200 लिटरच्या बॅलरमध्ये सोडायचं. सोडल्यानंतर बटन चालू केल्यानंतर पुढे एक आउटलेट आहे. आउटलेट तुमचं डायरेक्ट ड्रिप इंजेक्टर म्हणजे इंजेक्ट करायचं खतात शेतात प्रत्येक प्लॉटवरती घेऊन जाण्यासाठी हे आम्ही ह्याच्यामध्ये बसवलं आहे. का इझी कॅरी म्हणजे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे एकदम इझी नेता यावं शेतकऱ्यांना म्हणूनसाठी हे तयार केलेलं आहे.
त्याला पंपासारखी चार्जर ही तर चार्जिंग लावायचं आहे. तो चालू केल्यानंतर त्याला चार्जिंग इथं दाखवतं. ह्याचं हे एवढं आवाज येतो मोटरचा. सरासरी एक 12 मिनटामध्ये एक बॅलर जातो आणि फुल चार्ज केल्यानंतर एक 5 बॅलर जातात सरासरी. त्याचा फायदा म्हणजे जी खतं जातात सरासरी आपले चायनाचे जे डबल मोटरचे इंजेक्टर येतात ना त्याचे खूप वेळ लागतो ती खतं सोडायला आणि ह्यानं खूप लवकरात लवकर जातात. मोठ्याले शेतकऱ्यांचा आता प्रतिसाद आहे. इथं ह्या कृषी महोत्सवात येण्याचा उद्देश हाच आहे की लहानात लहान शेतकऱ्यांपर्यंत हे प्रोडक्ट पोचावं. ह्या उद्देशासाठी मी इथं आणलेलं आहे. इथं काय विक्री होईल तरी चालेल आणि तिथं शॉपवरती आंबवड्यात आपलं शॉप आहे त्या शॉपवरती जरी येऊन घेऊन गेला तरी चालेल. ह्या उद्देशानं मी इथं आणलेलं आहे. प्रॉपर ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट आंबवडे संमत कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. मोबाईल नंबर आहे 95 45 999 324 9545999324. आपलं शेती ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये स्वागत आहे. आता आपलं शेती ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये हे आपल्याकडे सगळे स्टार्टरची रेंज म्हणजे स्टार्टर असेल, मोबाईल ऑटो असेल, सिंगल पेज 3 पेज आपल्याकडे सगळी रेंज आहे. आपल्याकडे पंपसुद्धा भेटतात. आपल्याकडे स्टार्टरमध्ये आपले ड्युएलवाले स्टार्टर पण आहेत. ड्युएल आहे, स्टार डेल्टा आहे. त्याच्यामध्ये सिंगल पेज मोबाईल स्टार्टर पण आहे. मोबाईलवरून मोटर चालू बंद करण्यासाठी असे स्टार्टर पण आहेत. म्हणजे आपली घरातली बोरवेलची जी मोटर असते ते आपण चालू बंद ह्याच्यावरून करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एक स्पेशल टायमरसुद्धा आहे. म्हणजे रोज तुम्हाला 9 ते 10 9 ते 10 नंतर 10 ते 11 रोज मोटर ऑटोमॅटिक चालू झाली पाहिजे तसा टायमर तुम्हाला यात लावता येतो. सगळ्या प्रकारचे प्रोटेक्शन आहे. ड्राय रन, ओव्हरलोड, हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज जेणेकरून तुमची मोटर जळणार नाही अशा प्रकारचे प्रोटेक्शन आहेत. आपल्याकडे मोबाईल ऑटोसुद्धा आहे. मोबाईल ऑटो आहे हाय लाईट आल्यावरती तुम्हाला तो कॉल करणार 4 नंबरवरती ऑपरेट होतो आणि ह्याच्यामध्ये सिम कार्ड बसतं. आपल्याकडे 2G पण आहे, 4G पण आहे. त्यामध्ये सिम कार्ड बसतं. त्यामध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर आहे तुमचा ॲड करून देणार. त्याच्यावरून मग तुम्ही कॉल करून मोटर चालू पण करू शकता. ते लाईट गेली, लाईट आली त्यानंतर तुम्हाला ते कॉल करून सांगणार की लाईट गेली होती, लाईट आली. त्यानंतर सिंगल पेजिंग असेल तर ते तुम्हाला कॉल करून सांगणार. मोटर बंद ठेवणार. मोटरच्या प्रोटेक्शनसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आपल्याकडे साधे ऑटोसुद्धा भेटतात. हे साधा ऑटो आहे 7.5 HP पर्यंतच्या मोटरला चालतो. स्टार डेल्टाचा पण आहे आपल्याकडे. आपल्याकडे कमीत कमी किमतीमध्ये आहे. परत ह्यानंतर हा 4G वाला मोबाईल ऑटो आहे. याच्यामध्ये जिओ वगैरे सगळे सिम कार्ड चालतात आत्ताचे. आणि इकडे आपल्याकडे 3 पेजची स्टार्टरची रेंज आहे. स्टार्टर आणि ऑटो एकत्र. हा 3 पेजचा स्टार्टर आहे 7.5 HP पर्यंत चालतो. स्टार्टर आणि ऑटो एकत्र सगळ्या प्रकारचे प्रोटेक्शन आहेत. विथ टायमर आहे. ड्रायरनचा एक टायमर आहे. म्हणजे ड्रायरन झाल्यानंतर किती वेळानं मोटर परत चालू होणार त्याचा टायमर तुम्हाला यामध्ये लावता येतो. हा 12.5 HP पर्यंतचा स्टार डेल्टा स्टार्टर आहे. 10 HP 12.5 HP पर्यंत हा स्टार्टर चालतो. स्टार्टर आणि ऑटो सगळे एकत्र. इथं आपला एक डेमो लावलेला आहे. हा एक सिंगल पेज सेमी ऑटोमॅटिक म्हणून एक पॅनल आहे हा. आणि हा सिंगल पेज मोबाईलचा स्टार्टर म्हणून लावलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी सध्या ऑन टायमर आणि ऑफ टायमर लावलेला आहे. सध्या ऑफ टायमर आपल्याला शो करते 2 मिनटं. 2 मिनटानंतर ऑटोमॅटिक ती मोटर चालू होणार. म्हणजे 5-5 मिनटाचा आता डिफॉल्ट टायमर आपण लावून ठेवलेला आहे. आता 2 मिनटाचा टायमर चालू आहे. 2 मिनटं लेफ्ट झाल्यावर ऑटोमॅटिक तो मोटर चालू करेल. जे असे सायकलमध्ये चालू राहतं अशा प्रकारे आपली स्टार्टरची रेंज आहे. आणि आपल्याकडे इकडे मोटर्स पण आहेत. मोटरची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. हा फाल्कन ब्रँड आहे आपल्याकडं. त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 HP मध्ये CI बॉडी आहे. 5 HP मध्ये SS बॉडी आहे. मिनी ओपन वेल आहे. सबमर्सिबलमध्ये आपल्याकडं बोरवेल पंप आहे. ऑइल फील्ड, वॉटर फील्ड, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकलमध्ये पंप आहेत. त्यासोबत आपल्याकडं V6 मध्ये 6 इंचीसाठी हे पंप आहेत. त्यासोबत आपल्याकडं मिल्किंग मशीन पण आहे. शेतीवाडी ॲग्रो सर्व्हिसेस मायनी. शेतीवाडी ॲग्रो सर्व्हिसेस मायनी, कात्रकटाव रोड, इसारा पेट्रोल पंप समोर, दोंडेवाडी मायनी. मोबाईल नंबर 89 60 80 99 23 आणि 94 23 86 35 32. सोपान खाडे, शेतीवाडी ॲग्रो सर्व्हिसेस म्हणून शॉप आहे आमचं. स्किपर मेडझर कंपनीची डीलरशिप आहे आपल्याकडे. हे ड्रीप इरिगेशन आहे. हे येतं इनलाईन ड्रीप येतं जे उसाला बाकी पिकांना वापरलं जातं.
हा येतो मिनी स्प्रिंकलर येतो, तो भाजीपाला वगैरे या प्रकारच्या पिकांना वापरला जातो. हा स्प्रिंकलर सेट येतो, जो स्प्रिंकलर सेट पिकांना वापरला जातो. ती येते रेनगन, म्हणजे पावसासारखं पाणी पसरतं मका वगैरे या पिकांसाठी वापरलं जातं. आणि ड्रीप इरिगेशनचा चांगला फायदा होतो, पिकांच्या मुळापर्यंत पाणी जातं, औषधं जातात, त्यामुळे ड्रीप इरिगेशनचा चांगला फायदा होतो. हॅलो, भूमिरत्न ॲग्रोच्यामधून माझं नाव भीमराव बापू कांबळे, मी राहणार कोल्हापूरचा आहे. आणि गांडूळ खताबद्दल आम्ही हा प्रोजेक्ट एक तयार केला, जेणेकरून लोकांना कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये गांडूळ खत कसं तयार करता येईल याविषयी मी माहिती पुरवत असतो. आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना प्लॅस्टिकचा HDP टँक प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये आम्ही 2 महिन्यामध्ये 1 टन खत कसं तयार करता येईल याविषयी पूर्ण माहिती मार्गदर्शन करत असतो. हा टँक आपण 2800 रुपयाला विविध गांडूळ कल्चरसही घरपोच पोहोचवतो आहे आणि त्या माध्यमातून त्यांना सगळी माहिती देत असतो. आता गांडूळ खत कसं तयार करतात, सुरुवातीला हा बेड प्रोव्हाइड करत असताना याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही जमिनीचा बेस तयार करायला सांगतो. बेस अशा पद्धतीने करायचा की एका साईडला 6 इंचाचा उतार येतात आणि याला बेडच्या एका साईडला एक पॉकेट दिलं आहे, ज्याच्या माध्यमातून वर्मीवॉश लिक्विड निघण्यासाठी जागा दिलेली आहे. आणि हा बेड बांबूच्या खुट्ट्या लावून हा जमिनीवर फिट केल्यानंतर याच्यामध्ये शेण काळी कचरा भरून याला 100 ते 150 लिटर पाणी मारल्यानंतर 1-2 दिवस याला शेणातली उष्णता कमी करायची आणि तिसऱ्या दिवशी याच्यामध्ये आम्ही जे दिलेले गांडूळ बीज आहेत ते याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. तिथून पुढे 2 महिन्याचा कालावधी, या कालावधीमध्ये आपल्याला रोज किमान 4 दिवसाच्या माध्यमातून कमीत कमी 30 ते 40 लिटर याच्यावर पाणी शिंपडत राहायचं आहे, जेणेकरून 2 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण असं चहा पावडरसारखं गांडूळ खत तयार करता येईल. या 2 महिन्याच्या प्रोसेसमध्ये आणि 1-2 महत्त्वाच्या प्रोसेस अशा आहेत की गांडूळ खत तयार करत असताना सतत 2 महिने पाणी मारत राहिल्यामुळे याच्यामध्ये वरचा जो थर आहे त्याला कडकपणा येतो आहे. तो काय करायचा, एक दर 15 दिवसातनं एकदा वरच्यावर हाताने त्याला मोकळा करायचा, जेणेकरून आतली गॅस वगैरे काय असेल ते निघायला मदत होते आणि गांडूळाला फिरायला वावं. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गांडूळ टाकल्यानंतर त्याची वाढ पण होणं झपाटण्यानं महत्त्वाची आहे. मग ते गांडूळ सोडल्यानंतर बरोबर 10 दिवसांनी 1 किलो गूळ आणि 1 किलो बेसन पीठ असं 20 लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून ते एकदा बेडवरती शिंपडावं लागतं, जेणेकरून गांडूळाची वाढ झपाट्याने होते. गांडूळ खत 1-2 महिन्यानंतर तयार झाल्यानंतर चहा पावडरसारखं दिसायला चालू होते. त्यावेळेला काय करायचं आहे की 8 दिवस पाणी मारायचं पूर्ण बंद करायचं. पाणी मारायचं बंद केल्यावर वरचा सगळा भाग सुकत येईल आणि गांडूळ हे ओलावा चिरत खाली निघून जाते. वरचं सगळं सुकलेलं खत काढून घ्यायचं आहे आणि खालचा जो 1-2 इंचाचा थर राहील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गांडूळ असतील आणि थोडा कचरा राहील ते एका मोठ्या चाळणीवर चाळून वेगळे करायचे. त्यात गांडूळ वेगळे पडतील आणि खत एका बाजूला पडेल. आता गांडूळ खताची उत्पन्न क्षमता जमिनीचा म्हणजे जमिनीचा कस वाढवते. जमिनीमध्ये 16 प्रकारचे अन्न स्फुरद, पालाश, नत्र, पालाश हे सगळे घटक मिळवा. परत याच्यामधनं जे वर्मीवॉश लिक्विड निघणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जे ह्युमिक ॲसिड घेऊन फवारताय ते न घेता ह्याच्यामधनं जवळजवळ 2 महिन्यामध्ये 40 ते 50 लिटर तुम्हाला वर्मीवॉश लिक्विड मिळतं आहे. ते तुम्ही कुठल्याही प्रकारे टॉनिक म्हणून वापरू शकता. माझं भूमिरत्न ॲग्रो ही कंपनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यातील जे चिपरी या गावची असून तिथे आमचा पूर्ण प्लॅन्ट वगैरे आहे.